भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील अष्टम खंड चालू असून अष्टम खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत आणि भाग तिसऱ्यामधील उपसंहार भगवान बुद्धाच्या महत्तेची प्रशंसा। तर या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर पण समर्पण घेऊया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू। सुखो बुद्धानुमुपादो सुखा सदा मदेसना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुखो। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। धम्मपद बुद्धवगो 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो। भगवान चॅप्टर 1 भगवान बुद्धाच्या महत्तेची प्रशंसा। भगवान बुद्धाचा जन्म 2500 वर्षापूर्वी झाला। आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ यांच्याविषयी आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात ह्या विषयावरील त्यांच्या विचारांचा हा संग्रह उपयुक्त व्हावा। भगवान बुद्धाबद्दल आधुनिक विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी आपापली मते भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माबद्दल काय आपापलं मत व्यक्त केलेलं आहे ते ह्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत। प्रथम प्राध्यापक एस राघवचार काय म्हणतात ते म्हणतात, भगवान बुद्धाच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमोयुगापैकी एक होता। भगवान बुद्धाच्या अगोदरचा काळ तमोयुगापैकी एक होता असे प्राध्यापक एस राघवचार म्हणतात। पुढे काय म्हणतात, प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते। तरी तेवढं काही ज्ञान त्या काळात नव्हतं। प्रज्ञेच्या दृष्टीने म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने त्या युगाला जर पाहिलं तर ते एक मागासलेलं युग होतं। एवढा विकास झालेला नव्हता ज्ञानाचा। धर्मग्रंथाविषयी निर्विवाद पूज्यभाव हे तत्कालीन विचारांचे वैशिष्ट्य होते। म्हणजे त्या लोकांचा त्या ग्रंथावर पक्का विश्वास होता। पूज्यभाव हे तत्कालीन विचारांचे वैशिष्ट्य म्हणजे श्रद्धाच फक्त ती अंधश्रद्धा असो का कशी कोणती श्रद्धा होती। नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते। श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार आचारविधीचे यथातथ्य आचरण। म्हणजे शास्त्र काय सांगते शास्त्राच्या पुढं जाऊ नये। त्या काळामध्ये असं उदाहरण होते की समुद्र ओलांडून गेलं तर त्या माणसाला अपशकुन समजत। त्यातला एक प्रसंग आहे, लोकमान्य टिळक शिक्षणासाठी बाहेर गेले म्हणे। त्यावेळेस त्या समाजातल्या लोकांनी बांधवांनी काय केलं, त्याला दंड म्हणून
काय दंड म्हणून एक सोन्याची नौका त्याला कोण बनवायला लावली आणि ती त्या समाजाला म्हणजे दंड म्हणून ती समाजाला त्यांनी हे करून दिली टिळकांनी. आणि त्याचं मग ते विक्री करून त्याच्यावर त्या लोकांच्या धार्मिक लोकांचा दंड त्याने भरला. म्हणजे पूर्वीच्या काळी समुद्र पार करणं हे त्यांच्या शास्त्राच्या विरुद्ध होतं. आता आत्मत्याग किंवा संकल्पनाची पवित्रता ह्यासारख्या खऱ्या नैतिक विचारांना तत्कालीन नैतिक अभिज्ञतेत यथायोग्य स्थान नव्हते. म्हणजे खरं ज्ञान राहिलं बाजूला, त्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. आता दुसरे विचारवंत श्री R.J. जॅक्सन म्हणतात, ते काय म्हणतात, भगवान बुद्धाच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होते. म्हणजे भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रभाव सर्व त्या काळच्या लोकांवर पडलेला होता. भगवान बुद्धाच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होते. म्हणजे पंचशील सर्वच लोक पाळतात, कारण त्या भगवान बुद्धाच्या काळापासून ते लोकांवर त्याचा प्रभाव आहे. आजसुद्धा सर्व लोक, प्रत्येक धर्मातले लोक पंचशील पाळतात. जो मनुष्य पंचशील पाळत नाही, तो कोण्या जाती धर्मातला असो, तो नीतीला धरून चालत नाही असं सरळ त्या माणसाला समजल्या जातं. तुम्ही म्हणसाल कसं, तर पंचशील पाळणं म्हणजे शीलवान माणूस बनणं, त्याचं नावच आहे पंचशील. पहिला आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही, जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. दुसरा आहे अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी कोणतीही वस्तू कोणत्याही व्यक्तीकडून लुबाडून, जबरदस्तीनं, चोरून घेणार नाही, ही अशी मी प्रतिज्ञा करतो. तिसरी प्रतिज्ञा काय, तिसरं काय म्हणते, कामे सुमिच्चाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी माझी पत्नी सोडून इतर भगिनी, माया बहिणी याप्रमाणे मी त्या दृष्टीनं त्यांच्याकडे बघेन. म्हणजे व्याभिचार करणार नाही, व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो. नंतर मुस्सावादा वेरमणे सिक्खापदं समादियामी. चौथा, मी खोटे बोलणार नाही, मी खोटी साक्ष देणार नाही. आपल्याला माहीत आहे खोटं बोलल्यानं किती नुकसान होते, आणि लोक खोटं बोलणाऱ्या माणसावर विश्वास ठेवतात का, तरी नाही. आणि पाचवं आहे सर्वात महत्त्वाचं, सुरा मेरय मज्ज प्रमादथाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी कोणतेही मद्यपान म्हणजे ज्या पदार्थापासून नशा माणसाला येते ते पदार्थापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. त्यामध्ये दारू आली, त्यामध्ये बिडी आली, त्यामध्ये सिगारेट आली, त्यामध्ये अफवा आली, त्यामध्ये गांजा आला. म्हणजे ज्या पदार्थापासून, पेयापासून नशा माणसाला चढते
त्यापासून माणसाचं नुकसान होते हे सर्वाला माहीत आहे. म्हणूनच सर्व जाती धर्मामध्ये भगवान बुद्धाच्या या पंचशिलाचा जरी लोक सांगत नसले उघडपणे, परंतु ते पाळतातच, पाळल्या जाते. त्याच्याशिवाय शीलवान माणूस बनूच शकत नाही. या 5 गोष्टी सांगितल्या. म्हणून भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये या पंचशिलाला अतिशय महत्त्व आहे. म्हणून हे पंचशील प्रत्येक माणसाच्या कोणत्याही जाती धर्माचा, जो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जेवढ्या काही जाती असतील तेवढ्या सर्वांमध्ये ते पाळल्या जाते. पुढे काय म्हणतात, ऋग्वेदाच्या ऋचात मानवाचे विचार बहिर्मुख, स्वपरोक्ष आणि लोकाभिमुख असल्याचे आपणास आढळते. म्हणजे ऋग्वेदात काय ऋचा आहेत, मानवाचे विचार बहिर्मुख, परोक्ष आणि लोकाभिमुख असल्याची आपणास आढळते. म्हणजे प्रार्थना, आरती, स्तुती असं ते त्यामध्ये. आणि आरती म्हणजे आरतीनं स्तुतीनं काय प्रसन्न होऊ शकते का काही? समजा उदाहरण घेऊ आपण, नदीला पूर आला आणि अलीकडच्या काठावर एक मनुष्य पूजापाठ यज्ञ केलेला आहे त्याने, आणि तो काय म्हणते यज्ञामध्ये, त्यानं यज्ञामध्ये काय काय आहुती द्यायची ती दिली. जमला पूजा करायला सर्व पूजा अर्चा मंत्र म्हणा लागला. तो जर म्हणला पलीकडच्या काठा अलीकडे ये, मी तुझी प्रार्थना करतो, मी तुला खुश करण्यासाठी वेगवेगळे जे काय असेल ते पूजा अर्चा करतो, प्रार्थना करतो, तर खरोखर तुम्ही सांगा, नदीचा पलीकडचा काठ पलीकडचा किनारा अलीकडच्या ठिकाणी येऊ शकेल का? येऊ शकेल? शक्यच नाही. ती अशक्य गोष्ट आहे. शक्य गोष्ट आहे का ती? नाही. तसा म्हणून भगवान बुद्धानं सांगितलं की ऋग्वेद हे वाळवंटासारखे आहेत. जसे वाळवंटामध्ये कोणतंच चांगलं पीक येऊ शकत नाही, बिनकामाची जमीन असते, तशा प्रकारचे हे वेद मानवाच्या विकासासाठी त्याच्यामधून काहीही मिळत नाही, हे महत्त्वाचं आहे. परंतु लोक त्याला धार्मिक स्वरूप देऊन लोकांच्या गळी उतरवून त्यांना धार्मिकतेचं रूप देऊन माणसाला त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. बुद्धिवंत मनुष्य त्याच्यामध्ये अडकणार नाही. इथं जाती धर्माचा प्रश्न येत नाही, इथं अखिल मानव जातीच्या विकासाचा प्रश्न येतो. या मुद्द्यावर आपण बोलत आहोत. बौद्ध धर्माने मानवता प्रच्छन्न असलेल्या अंतसामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. या दोन्हीमधला हा फरक आहे. बौद्ध धर्माने मानवात प्रच्छन्न असलेल्या अंतःसामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. म्हणजे माणसा अतदीप भव हो, स्वतःचा दिवा स्वतः लाव, स्वतःचे निर्णय स्वतःच्या बुद्धीनं घे, खरं काय खोटं काय मी सांगतो म्हणून करा, असं भगवान बुद्धानं कुठेही सांगितलेलं नाही. म्हणून आपण स्वतः, भगवान बुद्ध काय म्हणतात, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मी मार्गदाता आहे, मी वाट दाखवणारा माणूस आहे. मी सरळ सांगणार आहे, भाऊ ही काट्याची वाट आहे, ही चिखलाची वाट आहे,
ही अशी वाटे, ही गोट्याची, ही दगडाची आहे. तुला बुद्धी आहे, तुझ्या स्वतःच्या बुद्धीनं तू विचार कर, योग्य काय आहे आणि अयोग्य कोणता मार्ग आहे ते तू स्वीकार. मी फक्त दाखवून देण्याचं काम करतो, असं भगवान बुद्धानं बऱ्याच प्रवचनामध्ये खूप ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा, वेदामध्ये आपणास प्रार्थना, प्रशंसा म्हणजे स्तुती आणि पूजा आढळते. वेदामध्ये काय काय आढळते? वेदामध्ये प्रार्थना आढळतात की हे वरुण देवा, यावर्षी पाऊस पडू दे, आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करतो. वरुण देव ऐकेल का आपलं? ऐकू शकत नाही. निसर्ग आहे तो, निसर्गाच्या पुढं आपलं काय चालते काय? आणि जर समजा पाणी सुरू झाला, आपण म्हणलं हे वरुण राजा पावसा, आता तू पडू नको, आमचं शेत वाहून चाललेलं आहे, आमच्या शेतातलं पीक आता वाया जाणार आहेत, म्हणून तू थांब, असं जर आपण प्रार्थना केल्या तो पाऊस थांबेल का? थांबणार नाही. कारण ती अशक्य गोष्ट आहे, आपल्या नियंत्रणाच्या पलीकडची गोष्ट आहे मानवाची. तिसरा प्रशंसा, स्तुती. आपण म्हणलं समजा पावसालाच म्हणलं आपण, हे पाऊस राजा, मी तुला असं प्रसन्न करण्यासाठी पूर्ण गावाला पंगत देतो, तू पड, आमचं पीक चांगलं येऊ दे, आमचं असं होऊ दे, आमचं चांगलं होऊ दे, आमचं वाईट होऊ देऊ नको. तसं म्हणल्यानं होणार आहे का माणसात चांगलं आणि वाईट? तुमचे कर्म जर चांगले असतील, तुम्ही शेतामध्ये काही कामच नाही केलं तर त्या शेतामध्ये पीक येईल का? नाही येणार. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेले तुमचं कर्मसुद्धा चांगलं असलं पाहिजे. आणि पूजा, तुम्ही काय दुधानं किती आंघोळी घातल्या, तुपानं किती आंघोळी घातल्या, तेलाने किती आंघोळी घातल्या किंवा किती दिवे लावले, त्याचा काय त्याचा काय त्याच्यावर असर पडणार आहे का? काहीच असर पडणार नाही. म्हणजे घागर, समजा उदाहरण घेऊ, घागर आपण नळाजवळ नेलेली आहे आणि ती उलटी ठेवली, नळ रात्रंदिवस सुरू ठेवला, तुम्ही वर्ष नाही हजारो वर्ष ती घागर जर तशी उलटी ठेवून नळ चालू ठेवला, त्या घागरीमध्ये पाणी जाईल का? तर याचं उत्तर येणार नाही, जाणार, कधीच जाणार नाही. याचं कारण घागर उलटी ठेवलेली आहे, नळ चालू असला तरी काही फायदा नाही. तसंच भगवान बुद्धाचं सांगते, त्याच्यात तुम्ही या प्रार्थना, आरत्या, स्तुती, यज्ञ, याग, नवस जे काही केल्या तर त्याचा तुमच्या जीवनामध्ये किंवा त्या देवामध्ये काहीच फरक पडणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे या जगामध्ये जे देव नावाचा एक माणसाच्या डोक्यात बसवून दिलेला आहे, ही कल्पना खूप खोलवर माणसाच्या मनामध्ये रुतवलेली आहे. त्या माणसाला भीती म्हणून तयार केली आणि त्याच्या डोक्यात बसवून दिलेली आहे. त्या धर्माच्या, देवाचा धाक दाखवून बहुजनाला या जाळ्यामध्ये अडकवलेला आहे. जोपर्यंत हा बहुजन समाज या जाळ्याच्या बाहेर पडणार नाही, तोपर्यंत विकास होणं अशक्यच आहे, होणारच नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जोपर्यंत तुम्ही या अंधश्रद्धेत अडकून राहाल, तोपर्यंत तुमची अधोगतीच होणार. तसं घागर सांगितलेलं, घागर उलटी टाकली तर किती काही पाणी टाकलं तर काहीच होणार नाही, करणार नाही, हीच गत आहे. असो, पुढे काय म्हणतात? बौद्ध धम्मातच प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्व सांगितलेले आढळते. बौद्ध धम्मातच प्रथम सदाचारास, सदाचार म्हणजे
चांगलं आचरण करणारा मनुष्य, सदाचारी बना. त्याला प्रवृत्त होण्यासाठी म्हणजे चांगले संस्कार आपल्या लेकरावर पाडण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्व सांगितलेले आढळते. जसं आपण लहान झाडाचं लहान रोपटा असते, त्या लहान रोपट्याला आपण जसं वाकवसाल तसं ते लहानपणी वाकू शकते. पण तेच जर झाड मोठं झालं, त्याला जर वाकवण्याचा प्रयत्न केला तर ते कडाकड मोडून जाते, नाही का? तसंच आपल्या मुलाबाळावर, आपल्या घरातल्या व्यक्तीवर बालपणीच हे कडू म्हणजे बाळकडू म्हणतात, पाजल्या जाते. म्हणजे हे संस्काराचं बाळकडू हे आपण प्रत्येकानं आपल्या मुलावर, पैसे तुम्ही देऊ नका मुलाला, संपत्ती कमवून ठेवून काही फायदा नाही. त्याला नीतिवान बनवा, त्याला सदाचारी बनवा. ही संपत्ती त्याच्याकडे द्या, हा वारसा तुम्ही द्या. तुम्ही दारू पिल्याचा वारसा मुलाकडे देऊ नका, तुम्ही जुगार खेळण्याचा वारसा मुलाकडे देऊ नका, तुम्ही चोरी करण्याचा वारसा मुलाकडे देऊ नका. त्याला शिक्षण द्या, त्याला ज्ञानी बनवा, त्याला सदाचारी बनवा. चांगलं काय, खरं काय, खोटं काय हे त्याला समजावून सांगा. हे धन त्या मुलाकडे द्या. हे अविनाशी धन आहे. की भगवान बुद्धाचा धम्मच शिकवतो. इतर भक्ती करायला लावतात. भक्त होऊ नका, विचारवंत व्हा. भक्त होऊन भीक मागा लागते. भक्त झालेले भीकच मागतात आणि विचार करणारे अधिकारी बनतात, शास्त्रज्ञ बनतात, डॉक्टर बनतात, वकील बनतात, कलेक्टर बनतात, मंत्री बनतात, खासदार बनतात, आमदार बनतात. म्हणून हे बाळकडू आपण आपल्या लेकरावर रुजवलं पाहिजे. हे काम बौद्ध धम्मातच प्रथम सदाचार प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्व सांगितलेले आढळते. एवढी माहिती या R.J. जॅक्सन यांनी आपले विचार बुद्धाच्या विषयी, भगवान बुद्धाच्या धम्माविषयी आणि भगवान बुद्धाविषयी असे व्यक्त केलेले आहे. पुढे श्री विनवूड रीड हे काय म्हणतात यांचं मत आपण विचारात घेऊया. जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, विनवूड काय म्हणतात, जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, जेव्हा कोट्यावधी संसारातील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची कथा आपण वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा परमेश्वर प्रेमरूप असल्याचे मत किती भ्रामक आहे, किती खोटं आहे याची आपणास स्पष्ट जाणीव होते. बरोबर आहे का नाही? त्यांचं म्हणणं खरंच आहे. देव जर असता तर देवाला म्हणतात तो शक्तिमान आहे, सर्वज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे, सर्व स्थळी जळीस्थळी काष्टी पाषाणी चौकड आहे असं सांगतात. मग त्या देव काय आंधळा आहे का? जे लोक एकमेकाचा खून करतात असे माणसं देव कशाला तयार करतो? एक मनुष्य दुसऱ्या माणसाचा जर जीव घेत असेल, हे कोण घडवले? ते माणसालाच घडवलेले, त्या देवालाच घडवलेले माणसं म्हणतात ना. परंतु खरं पाहिलं तर देव नावाची ही जी भ्रमकल्पना आहे ही खरोखर चुकीची आहे. याच्यावर विश्वास ठेवून आपण आपल्या स्वतःच्या पायावर गोटा पाडून घेत असतो. पण सत्य बोललं हे कडू लागते. सत्य हे पचतच नाही.
पण ज्या माणसांना किंवा ज्या व्यक्तीला आपला विकास करून घ्यावायचा असेल, तो जसं दवाखान्यात डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर सर्व गोड औषध देतो का? नाही. कडू गोळ्या असतात नाही का? ज्या कडू गोळ्या खाल्ल्यावरच माणूस तो दुरुस्त होतो. तशा प्रकारचं ज्ञान हे कडूच लागते, पण त्याचे परिणाम मात्र गोड स्वरूपाचे निर्माण होतात. त्याचं फळ मात्र चांगले मिळत असतात. प्रत्येक वस्तूत दुष्ट भ्रष्टता आणि स्वच्छंदी अपव्यय आढळतो. प्राणीसृष्टीत जितके जन्मास येतात त्यापैकी फक्त अल्पसेच जगतात. प्राणीसृष्टीमध्ये किती प्राणी जन्मतात, लोक किती करोडचे जन्मतात आणि किती लोक मरतात, याचं काही गणित आहे काय? नाही. मग प्रत्येक वस्तू दुष्ट भ्रष्टता आणि स्वच्छंदी अपव्यय आढळतो. प्राणीसृष्टीतील जितके जन्मास येतात त्यापैकी फक्त अल्पसेच जगतात. मरणारे मेलेले जास्त आहेत, जिवंत आहेत ते खूप कमी आहे. मग हे जर सर्व त्या देवाच्या हातचं होतं, मग हे बाकीच्याला का मरू देतो, आमचा प्रश्न आहे. भक्षण करा आणि भक्ष्य व्हा, हा अर्णव म्हणजे हा आवाज आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हे तुम्ही आम्ही टाळू शकत नाही. भक्षण करा. जर हे जगात जगायचं असेल, तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर भक्षण करावंच लागेल. अन्न खाल्ल्याशिवाय जिवंत राहता का तुम्ही? नाही. मग भक्षण करा आणि भक्ष्य व्हा, हा निसर्गाचा नियम आहे. हा अर्णव हा आवाज आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे. हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे. जसं झाडाचं पिवळं पिकलं झालेलं पान हे पाडाच लागते, काढून फेकूनच द्यावं लागते, तरच त्याला हिरवी पानं नंतर येतात, किंवा ते गळून पडल्यावर हिरवी पानं येतात. म्हणजे इथे हत्या झालेलीच आहे नाही का? विकासाची हे नियम आहे, निसर्गिक नियम आहे. आता पुढे आजचा भाग आपण इथे थांबूया, कारण व्हिडिओ आपला लोड झाला पाहिजे. जास्त मोठा केला तर तो लोड होत नाही, म्हणून आज आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. अखिल मानवजातीच्या हितासाठी तथागत भगवान बुद्धानं दिलेला हा विचार प्रत्येक माणसाच्या आचरणामध्ये यावा, ही आमचे सर्वांना ही तथागत चरणे हे नम्रपणे प्रार्थना करूया. आपण समजू, प्रार्थना तर नाही, पण हा विचार व्यक्त करूया की सर्वाला सुबुद्धी सुसो आणि हे विचार आत्मसात करू. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर जवळजवळ 450च्या वर माझे व्हिडिओ आहेत. आपण ते सर्व व्हिडिओ बघावेत, ऐकावे आणि आपला विकास करून घ्यावा. अतदीप भव बना, हीच आपल्याला नम्र विनंती. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, जय भारत, जय संविधान.